Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. कोविडचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. परराज्यातनं महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना लशीचे 2 डोस किंवा RT-PCR टेस्ट बंधनकारक असेल, अन्यथा 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. सोलापूर शहरातल्या नागरिकांना दिलासा मिळतोय. 15 ऑगस्टपासून शहरातल्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाते. सर्व दुकानं, जिम, योगा सेंटर, सलॉन आणि स्पाला सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असेल, तर धार्मिक स्थळं, नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद राहतील. तर सांगली जिल्ह्यातही उद्यापासून कोविड निर्बंध शिथिल होणार आहेत. जिल्ह्यातील दुकानं, मॉल, उपाहारगृह, जिम, योगा सेंटर आणि सलॉन, स्पा रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 7,200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांच्या उभारणीस वेग येऊ शकेल. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 66 वरती गेली आहे. यात सर्वाधिक 13 रुग्ण जळगावात आहेत, तर रत्नागिरीमध्ये आतापर्यंत 12 आणि मुंबईत 11 रुग्णांचं निदान झालंय. अमेरिकेतही 2 लशींच्या डोसनंतर तिसऱ्या बूस्टर डोसला परवानगी मिळते. अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्ती तसंच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या अन्य व्यक्तींना फायझर आणि मॉडर्ना या लशींचा बूस्टर डोस देण्यास अमेरिकेनं मान्यता दिली आहे. वसई विरारमध्ये आज होणाऱ्या लसीकरणासाठी काल दुपारी 4 वाजल्यापासूनच रांगा लागल्यात. गेल्या 3 दिवसांपासून वसई विरारमधलं लसीकरण बंद होतं. भारत बायोटेकच्या नेझल लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी मिळते. बायोटेक्नॉलॉजी विभागानं याविषयीची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात 18 ते 60 या वयोगटातल्या व्यक्तींवर या नेझल स्प्रे लशीची चाचणी पूर्ण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या बेलसर गावात राज्यातील झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झालंय. विविध पातळ्यांवर प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जातात. आजपासून 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. आजपासून 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरायचा आहे, तर 17 ते 22 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 2 भरावा लागेल. 27 ऑगस्टला पहिली यादी जाहीर केली जाईल. मुंबई विद्यापीठाअंतर्गत पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी 74 नवीन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. या 74 प्रस्तावित महाविद्यालयांपैकी 17 महाविद्यालय मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये, तर 18 महाविद्यालय ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये असतील. देशामध्ये 1 जुलै 2022 पासून प्लास्टिक प्लेट्स, कप्स, मिठाईचे डब्बे यासारख्या प्लास्टिकवरती बंदी घालण्यात येते. सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराला आळा बसावा यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. राज्यातील 18 शहरांमध्ये प्रदूषण वाढल्याची माहिती आहे. केंद्र सरकारनं देशातील 124 प्रदूषित शहरांची नावं संसदेत जाहीर केली. यामध्ये चंद्रपूर आणि पुण्याच्या प्रदूषणात वाढ झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपवरनं धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. मागण्या पूर्ण करा, अन्यथा सीबीआय आणि ईडीची चौकशी लावू अशी धमकी त्यांना दिली जाते. मुंबई पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहावर अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. पूरग्रस्तांना मदतीचा चेक दिल्यावर या दोनही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधला पत्रकारिता विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हलवण्याच्या निर्णयाला विद्यापीठाकडून स्थगिती मिळाली आहे. याबाबतीत पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक काढण्यात आलंय. रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळालेली असली तरी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे ठरल्याप्रमाणे रानडे इन्स्टिट्यूटला भेट देतील. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच हा कायम राहणार आहे. राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधील नाहीत. त्यामुळे कोर्ट राज्यपालांना निर्देश देऊ शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं याचिकेच्या सुनावणी दरम्यान काल म्हटलंय. तर राज्याच्या हितासाठी राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय द्यायला हवा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मत व्यक्त केलं. राज्यपालांनी हायकोर्टाच्या निर्णयाचं त्वरित पालन करावं असं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला युवासेनेच्या कार्यक्रमात हरताळ फासला जात असल्याचं चित्र आहे. युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत काल औरंगाबादेत झालेल्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर बैलगाडी शर्यत भरवणार आहेत. 20 ऑगस्टला
सांगलीमधल्या झरे इथे या शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काल दिल्लीच्या दौऱ्यावरती होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सदिच्छा भेट घेतली. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रानं जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केलाय. दंडाधिकारी कोर्टानं जामीन नाकारल्यावर राज कुंद्राची मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठीची याचिका अद्याप प्रलंबित आहे. कृषी विभागातर्फे नाशिक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये एकदिवसीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. रानभाज्यांचं महत्त्व, औषधी गुणधर्म, रानभाज्यांचे शरीराला होणारे फायदे हे सर्व शहरी भागातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावे हा या महोत्सवाचा हेतू आहे. राज्यातील 1000 ITI संस्थांमधनं उत्कृष्ट संस्थांच्या यादीमध्ये औरंगाबाद येथील 2 संस्थांनी बाजी मारली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं राज्यातनं दुसरा क्रमांक पटकावला तर औरंगाबाद विभागात मुलींच्या ITIनं अव्वल स्थान मिळवलंय. रत्नागिरीमध्ये बेकायदेशीर इंटरनॅशनल कॉल केल्याप्रकरणी 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या 2 व्यक्ती इंटरनॅशनल कॉल सेंटर चालवत होत्या. देशविरोधी कारवायांसाठी हे कॉलिंग सेंटर सुरू होतं का याचा तपास घेतला जातोय. मुंबईच्या रेल्वे रुळांवरती होणाऱ्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. या वर्षातील पहिल्या 7 महिन्यात 33 जणांनी आत्महत्या केली. दरम्यान गेल्या वर्षी रेल्वे रुळाखाली 9 जणांनी आत्महत्या केली होती. नागपुरात रात्रीच्या वेळी रस्त्यावरती पार्क केलेल्या 4 चाकी वाहनांच्या काचा फोडणारी टोळी सक्रिय झाली आहे. काल मध्यरात्रीनंतर गुरु नानकपुरा परिसरात एका माथे फिरून 2 वाहनांच्या काचा फोडल्या. औरंगाबादमध्ये 5 लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी एसटीने निघालेल्या बँक व्यवस्थापकाची बँक महिला सहप्रवाशांनी चोरली. पोलिसांनी या महिला प्रवाशांना अटक केली असून त्यांच्याकडची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. दुचाकी थांबवली म्हणून तरुणानं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला दगडानं मारहाण केली. या प्रकरणी दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वसईमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत खाडी किनाऱ्याजवळ अवैध वाळू साठ्यावर कारवाई झाली. या कारवाईमध्ये 7 ट्रक आणि 16 इंजिन जप्त करण्यात आली आहेत. वसईचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी ही कारवाई केली. वसई पूर्वेच्या वालिव परिसरातील नेक्सिस मोबाईल दुकानात चोरीची घटना घडली. 6 तारखेला ही घटना घडली. एका अज्ञात चोरट्यानं दुकानातील 10 मोबाईलसह 20,000ची रोख रक्कम लंपास केली होती. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. मनोरजवळील पुणे इथे एका कारला भीषण आग लागली. गॅस लिकेजमुळे ही आग लागल्याचं कळतंय. बोईसर चिल्हार मार्गावरील बेटेगावमध्ये कार नाल्यात पडून अपघात झालाय. अरुंद रस्त्यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटून या गाडीचा अपघात घडला. पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवक रवी लांडगेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगते. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराची कारणं शोधण्यासाठी केंद्र सरकारनं दक्षिण कोरियन संस्थेला पाचारण केलंय. या संस्थेचे तज्ज्ञ चिपळूणमध्ये पोहोचलेत. ही संस्था महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरमुक्ती आणि जलव्यवस्थापनाचा अहवाल केंद्र सरकारला सादर करते. राजहंस प्रकाशनचे औरंगाबाद प्रतिनिधी आणि ग्रंथप्रेमी श्याम देशपांडे यांचं वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं. मराठवाड्यातील साहित्य चळवळ, ग्रंथालयाची चळवळ आणि सांस्कृतिक चळवळ या श्याम देशपांडे यांचं काम मोलाचं राहिलंय. देशांतर्गत विमान प्रवास महागतोय. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गत विमान भाड्यात 12.5% वाढ केली आहे. पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली जाते. सोबतच चौकात वाहनांची तपासणीही सुरू आहे. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. हवाई हल्ल्याच्या शक्यतेनं लाल किल्ल्याभोवती 9 ड्रोन विरोधी रडार तैनात केले गेले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे. प्रजासत्ताक दिनी आंदोलनकर्ते शेतकरी दिल्लीत पोहोचलेले आणि यावेळी आंदोलन चांगलंच चिघळलं. त्यामुळे सुरक्षेसाठी यावेळी कंटेनर लावून लाल किल्ल्याच्या समोर तटबंदी उभारण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशवासियांना संध्याकाळी 7:30 वाजता संबोधित करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलंय. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम रंगेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
मुंबईमध्ये भांडूप इथल्या ओमकार नलावडे या कलाकारांना आपल्या कलेतनं ऑलिम्पिक पदक विजेत्यांना सलाम केलाय. सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा, रौप्य पदक विजेती मीराबाई चानू तसंच कांस्य पदक विजेते बजरंग पुनिया आणि PV सिंधू यांचं पोर्ट्रेट साकारण्यात आलंय. कर्णधार जो रूट आणि रॉरी बर्न्सच्या झुंजार भागीदारीनं इंग्लंडला लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 118 धावांची मजल मारून दिली आहे. मोहम्मद शमीनं बर्न्सला माघारी धाडून रूट आणि बर्न्सची जोडी फोडली, तर मोहम्मद सिराजनं डॉम सिबली आणि हसीब हमीदला स्वस्तात माघारी धाडलं. त्यापूर्वी जेम्स अँडरसननं 5 विकेट्स काढून या कसोटीत टीम इंडियाला पहिल्या डावात 364 धावांवर रोखलं. दिल्लीचा सलामीवीर आणि भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार माजी कर्णधार उन्मुक्त चंदनं वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी भारतीय क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. उन्मुक्त चंदनं सोशल मीडियावरती लिहिलेल्या पत्रातनं आपली भूमिका स्पष्ट केली. अफगाणिस्तानमध्ये राहत असलेल्या भारतीयांना तालिबान्यांकडनं कोणताही धोका नाही असा खुलासा तालिबानच्या प्रवक्त्यांनी केलाय. तसंच अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासांना सुद्धा लक्ष्य करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.